अजित पवारांचा आवाका मोठा होता, अगदी सगळे मान्य करतात. परंतु सुनेत्रा पवारांनी गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत ना, ते इतके अप्रतिम घेतलेले आहेत, त्यात कुठेही चूक दिसत नाही. काहीतरी ओळख व्हावी, काहीतरी मिळवायचं आहे ह्या दुसऱ्या जी आम्ही जेव्हा नावं बघतो 50च्या वर आहेत, तर कुणाचीच म्हणजे काँग्रेसने जो उमेदवार दिला आहे तोही उमेदवार कसा आहे हे बारामतीकरांना माहीत आहे. बारामतीच्या या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्यासह 50हून अधिक उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागणार का याची चर्चा जोरात होत असली तरी एकंदरीत उमेदवारांची संख्या आणि या उमेदवारांचा नूर पाहता बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिसत नाहीये. अशा परिस्थितीत या पोटनिवडणुकीत काय चित्र असू शकतं? एकतर पवार कुटुंबाचं वर्षानुवर्षांचं इथलं प्राबल्य, त्यांची इथल्या प्रत्येक गोष्टींवरती असलेली पकड आणि अजित पवारांच्या अपघाती दुर्दैवी मृत्यूनंतर सुनेत्रा पवारांच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट, यामुळं ही निवडणूक सुनेत्रा पवारांच्या बाजूने एकतर्फी झुकलेली राहील असं एकंदरीत या ठिकाणी बोललं जात असलं तरी या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणाचे अनेक कंगोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला जो अजित पवार हयात असतानाच जो आपल्याला पाहायला मिळत होता तो म्हणजे पवार कुटुंब हे एकत्र येऊ लागलेलं होतं अजित पवारांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये. आणि या निवडणुकीमध्ये देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा उमेदवार या ठिकाणी दिला नाही आणि त्यातून काँग्रेसनी त्यांचा उमेदवार या ठिकाणी देण्याची संधी साधली. मुद्दा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा आहे. विलिनीकरण होणार नाही असं शरद पवारांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हे दोन्ही पक्ष बारामतीत एकमेकांना खूप असं पूरक मदत होईल एकमेकांना असं राजकारण करतायत. तुम्ही आता पाहिलं असेल सर की अगदी 4-5 दिवसाच्या काळामध्ये की जय पवार यांचं स्टेटमेंट, रोहित पवारांची गेल्या काही अगदी या 2 महिन्यातली स्टेटमेंट किंवा युगेंद्र पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळेजण एकमेकाला पूरक असं घेतात. अगदी सांगायला गेलं तर अजूनही दोन्ही पक्षामध्ये काही कटुता असेल किंवा अजून एवढे जवळ नसतील, पण रोहित पवार यांच्या भूमिकेमुळं पक्षांतर्गत संघर्ष जो राष्ट्रवादीतला आहे अजित पवारांच्या पक्षातला, तो काही अंशी आटोक्यात आणला गेला. म्हणजे सुनेत्रा पवारांना एका अर्थाने जे आव्हान मानलं जात होतं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं, तर रोहित पवारांनी त्यांच्या काकींना मदत केली, कव्हर केलं, अप्रत्यक्ष ते कव्हर केलं हे सगळ्यांना दिसतेच. दुसरी गोष्ट इथं युगेंद्र पवारांची उमेदवारी होती अजितदादांच्या विरोधातली, ते युगेंद्र पवार पहिल्या दिवसापासूनच सांगत होते. एकूणच इथला सगळा माहोल तसाच आहे की इथं एकतर्फी सगळ्या प्रकारच्या विजयाची शक्यता, तर विजय तर मिळणारच आहे, तो काय वाद नाही की याच्या आपल्याकडे काय होईल. परंतु ह्या दोन्ही पक्षातलं एकत्र येणं हे दिसत होतं. जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये फार जास्त प्रमाणात ते आलं. विलिनीकरण होणार नाही असंही आता बोललं जाते. मात्र मधूनच सुनील शेळकेंसारखे आमदार म्हणतात की विलिनीकरण झालं तर ते सुनेत्रा पवारांच्या नेतृत्व व्हावं. मग त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो की मग एकीकडे हे पवार कुटुंबातले सदस्य एकमेकांना मदत करतायत, त्यांची एकमेकांना गरज आहे, मात्र मग विलिनीकरण कसं होणार ना? म्हणजे सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सुप्रिया सुळे, रोहित पवार हे मान्य करतील का? हे बघा सर, जर अजितदादांचं नेतृत्व ते स्वीकारायला तयार होते आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली सगळे एकत्र येऊन काही विशिष्ट पदांची निर्मिती होणार होती, ते सगळं अजित पवारांच्या सांगण्यानुसारच होत होतं. तर आता अजित पवारांचेच वारसदार म्हणून सुनेत्रा पवार तिथं आहेत, तर त्या अनुषंगाने ते त्यांना पटायला पाहिजे किंवा त्यांनी ते केलं पाहिजे, एक भाग. दुसरी गोष्ट की ह्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्याच्यामध्ये जी पदांची निर्मिती पूर्वी केली होती त्याचे काही हस्तलिखित आहेत, अजूनही सांगितले जातात की कोणाची नावं कोणत्या पदासाठी आहेत. तर हे जर सगळं मान्य केलं, मला वाटत नाही त्यामध्ये काय फार वितृष्टी येईल. कारण हा शेवटी राजकारणामध्ये कोणी कोणाचा शत्रू आणि कोणाचा कायमचा मित्र नसतो असं जर मानलं गेलं तर ही प्रथा कुटुंबातही लागू होते. आणि पवार कुटुंबातले सदस्य एवढे हुशार आहेत की जर त्यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला यावं हे ते जाणून आहेत. सुद्धा सर हाच प्रश्न की हे पवार कुटुंबातले सदस्य आता विलिनीकरण थेट न होता एकमेकांना मदत करतात, भविष्यामध्ये पुन्हा एकत्र येऊ शकतात? हे राजकारणामध्ये अशक्य आणि शक्य अशा काही गोष्टी त्या परिस्थितीवर आणि त्या अनुषंगाने होत असतात. आत्ताची परिस्थिती जर बघायला गेलं तर विलिनीकरण थोड्याशा कालावधीसाठी थांबलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही.
पण भविष्यामध्ये हे विलिनीकरण होऊ शकतं. कारण दादा ज्या वेळेस हयातीत होते त्यावेळेस विलिनीकरणाची प्रोसिजर बऱ्यापैकी पूर्ण झाली होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आली होती. पण ते विलिनीकरण होऊ शकलं नाही आणि त्या काळातच नेमकं अजितदादांचं अपघाती निधन झालेलं आहे. त्याच्यामुळं कुटुंबातनं तेच सगळेच एकत्र आहेत. पवार कुटुंबीय हे सर्व एकत्रच आहेत. फक्त पक्षाचं आणि वैचारिक त्यांची जी काय कार्यपद्धती ती थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे. पण बारामतीकरांना आणि बारामतीतल्या नागरिकांना अजूनही असं वाटतं की दोन्ही पवारांनी अजूनही एकत्र यावं आणि त्याचं विलिनीकरण पक्षाचं एकत्र लवकरात लवकर व्हावं. इथली लोकांची लोकांची जनभावना जनभावना आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. आपण काय पाहतो आहोत, या पोटनिवडणुकीमध्ये 50हून अधिक उमेदवारांनी त्यांचे निवडणूक अर्ज दाखल केलेले आहेत. यातून मग इथं बारामतीमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी किती लोक आणि किती तीव्रतेने इच्छुक आहेत हे आपल्याला पाहायला मिळतंय. तर यातून असंही बोललं जाते की अजित पवार असते तर खरंच एवढे उमेदवार रिंगणात असते का? नसते. जर अजित पवार जिवंत असले तर एवढे उमेदवार रिंगणात नसले असते. हे काहीतरी ओळख व्हावी, काहीतरी मिळवायचं आहे ह्या दृष्टीने जे आम्ही जेव्हा नावं बघतो 50च्या वर आहेत, तर कुणाचीच म्हणजे काँग्रेसने जो उमेदवार दिला आहे तोही उमेदवार कसा आहे हे बारामतीकरांना माहीत आहे. त्यामुळे कुणाची किती दक्षता घ्यायची, कुठल्या उमेदवारांचं काय, त्यांनी काय मिळवण्यासाठी उमेदवारी फॉर्म भरलेत का, किंवा कोणाची काय अडचण असेल, मला वेळ मिळत नाही आहे म्हणून ह्याच्या दृष्टिकोनातून ते सगळ्या गोष्टी अजित पवार हँडल करू शकायचे. हो, ते सगळे हँडल गोष्टी करू शकायचे. आता आम्हाला तिथपर्यंत पोचायला वेळ मिळत नाही म्हणून हे साधन नेमलं आहे का, अशी बारामतीकरात चर्चा. मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. खरं तर आता सचिन सर जे म्हणतात त्याच्यापेक्षा माझं मत थोडंसं वेगळं आहे. अजित पवारांनी कुणालाही सांगितलं नसतं की अर्ज माघार घ्या, पहिली गोष्ट. आणि आत्ता खरं सांगायला गेलं ना, कुणाला सांगायला नव्हतं पाहिजे की अर्ज माघार घ्या. अगदी लक्ष्मण हाकेंना केलेली मनधरणी अत्यंत चुकीची होती असं माझं मत आहे. अशा अर्थानं की हेच हाके नंतर 29ला उभं राहणार आहेत आणि त्यावेळी ते कोणाचं ऐकणार नाही. हाके उभे राहिले असते तर कळालंही असते लोकांना की हाकेंना किती मतं पडू शकतात, किती मतं पडल्यात, त्यांच्या भागात किती मतं पडलेत हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणायचं होतं. म्हणजे सचिन म्हात्रे एका वेगळ्या प्रकारे म्हटले, तुम्ही एक वेगळ्या प्रकारे, की अजित पवार असताना होणारी निर्णय प्रक्रिया आणि आताची निर्णय प्रक्रिया. तुम्ही म्हटला की अजित पवार असते तर त्यांनी रोखलं नसतं, मात्र आत्ता जे आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांनी लक्ष्मण हाके यांची मनधरणी केली. आता हा तर फरक आहे म्हणजे अजित पवारांच्या असण्यामध्ये आणि अजित पवारांच्या नसण्यामध्ये. अर्थात सगळे नवीन आहेत. सुनेत्रा पवारांना हे सगळी जबाबदारी म्हणा, इतर सगळे जय पार्थ, तर हळूहळू बदल होतोय. म्हणजे त्यांच्यामध्ये काय तुम्ही बारामतीमध्ये पाहताय, बारामतीमध्ये रोजचं जे काही कामकाज अजित पवारांच्या उपस्थितीत चालायचं, तर ते आत्ता त्याच्यामध्ये काय तुम्ही पाहता? पूर्वपदावर यायला लागलेलं कामकाज आहे, काय अडचण येणार नाही, विकास काम कुठलंही थांबणार नाही. आणि जे काय उमेदवार उभा राहिलेत ना, ते यांचा संघर्ष डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल. 100% 99% मतं पडतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना, वहिनींना. हां, एक महत्त्वाचा विषय आहे की पूर्वपदावर येतं आहे का असं आपण म्हणतो. आत्ता अजित पवार नाहीत. अजित पवारांचा आवाका मोठा होता, अगदी सगळे मान्य करतात. परंतु सुनेत्रा पवारांनी गेल्या 2 महिन्यामध्ये जे काही निर्णय घेतलेले आहेत ना, ते इतके अप्रतिम घेतलेले आहेत, त्यात कुठेही चूक दिसत नाही किंवा कुणाकडे झुकल्यासारखं असं वाटत नाही. बॅलन्स साधलाय. अगदी बघा, इंदापूरचा निर्णय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एकतर हे हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षाचे, त्यांनी बॅलन्स साधलाय. त्यांना म्हणजे त्यांना त्यांना खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एक्झॅक्टली. तोच मला विचारायचा हां, तर मला कोणाच्या एक सांगा. सल्ल्याने ते राजकारण हां, करतायत? आता मला एक सांगा, तर तोच मला मुद्दा म्हणायचा आहे की ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळे निर्णय घेतलेत ना, ते एवढे म्हणजे तेच नाही, बारामती अर्बन बँकेच्या त्यांना म्हणजे मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अगदी बरोबर आहे. खरं तर ज्यावेळेस अजित पवार गेले ना, त्यावेळेस पासूनचे काही दिवस एकदम मरगळ होती. आजही बारामती मरगळ आहे, पण मागच्या 15-20 दिवसापासून बारामती बदललेली जाणवतीये. अर्थात इथं या ठिकाणी नेतृत्व करण्यास जसं अजित पवारांचं नेतृत्व होतं तसं कुणाचंच नेतृत्व नसणार आहे, हे सगळ्यांना मान्य. अगदी सुनेत्रा पवार अजित पवार होऊ शकत नाहीत, पण सुनेत्रा पवार हळूहळू ते करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना आता त्यांचा थिंक टँक कशा पद्धतीने मिळतो त्या पद्धतीने जी आहे ती पुढची वाट चालू होईल. मात्र शरद पवार किंवा त्यांच्या पक्षाचा अनुभव जो आहे तोही त्यांच्या अगदी पाठीशी त्या आता मुद्दा असा गेल्या काही दिवसात मगाशीच आपण चर्चा केली की नेमकं पवार कुटुंब म्हणून एक आहे का, तर हो, पवार कुटुंब म्हणून एक सद्य परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मात्र हे पक्ष एकत्रित येतील का, आणि जर आले तर ह्याचं नेतृत्व कोणाचं? खरं तर हा पक्ष एकत्र येणं ही एक बाजू आहे, पण सगळ्यात मोठा संघर्ष असेल ना, तो नेतृत्व कुणी करायचा आणि कुणाचं नेतृत्व मान्य करायचा. अर्थात हा फक्त सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा प्रश्न नाही, त्यांची जी नवीन पिढी येते त्यांचा हा मोठा प्रश्न आहे. 4 युवा
तरुण आहेत त्यांच्याकडं. त्याच्यामध्ये युगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, जय पवार आहेत आणि पार्थ पवार आहेत. दोन पक्ष दोघं जण एका बाजूला आहेत आणि दोन एका बाजूला आहेत. मग ह्याच्यामध्ये ते ताळमेळ कसा साधणार हा मोठा प्रश्न असेल असं वाटतं. ही निवडणूक बारामती विधानसभेची ही पोटनिवडणूक आहे, ही फक्त दादांना पूर्ण श्रद्धांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातूनच होणार आहे. तो मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दादांनी बारामतीचा विकास केलेला आहे, तर हो केलेला आहे. त्या विकासामध्ये त्यांच्या बरेचसे असे काही कामं आहेत. ही निवडणूक तर ही निवडणूक तर सुनेत्रा पवारांच्यासाठी सहानुभूतीचीच असणार आहे. यांनी जयदीप यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो भविष्यामध्ये जे आहे तर या पवार कुटुंबाचं राजकारण कसं असू शकेल, नवी पिढी कसं असू शकेल. म्हणजे आत्ता तर दोघं एकमेकांना मदत करताना दिसत आहेत दोन्ही बाजू. पण जय पवार, पार्थ पवार यांनी नेतृत्व करायचं की आत्ता जसं आहे तसंच रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी बारामतीच्या बाहेरून उमेदवारी रोहित पवारांनी करायची. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर नेतृत्व कोणी करायचं हा खूप मोठा बारामतीकरांच्या समोर असलेला प्रश्न आहे. पण त्यांच्या निधनानंतर शरद पवारांनी जी काही हे एक कुटुंब एकत्र आणण्यासाठी किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्यासाठी प्रयत्न केला आहे, तर हीच सर्व बारामतीकरांना अपेक्षित होतं की सर्व दोन्ही पवारांनी म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गटातील युवा नेतृत्वाने म्हणजे जय पवार, पार्थ पवार, युगेंद्र पवार, रोहित पवारांनी एकत्र येऊन काम करावं हे बारामतीकरांना पहिल्यापासून. दुसरा एक मुद्दा आपण म्हणजे आता दोन मुद्द्यांबद्दल चर्चा केली. तिसऱ्या मुद्द्याबद्दल की रोहित पवार सातत्याने जो मुद्दा उपस्थित करत आलेत अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल जी शंका त्यांनी उपस्थित केली आहे, त्याचा परिणाम बारामतीमध्ये तुम्ही काय पाहतात? बारामतीकर कशा पद्धतीनं या अपघाती मृत्यूकडे बघतायत? तुमचा मुद्दा मला लक्षात आला, पण त्यामध्ये अपघाती निधन झालं का हा नैसर्गिक म्हणजे तो घातपात झाला का अपघातीनं, हा मुद्दा बारामतीकरांना आत्ता सध्या तरी तो महत्त्वाचा नाही. कारण अजितदादा हे कामाचा माणूस होता, ते वारंवार म्हणजे मी कामाचा माणूस आहे. तर बारामतीकरांना काम पाहिजे. ह्या बाकी गोष्टीमध्ये मला नाही वाटत की बारामतीकर त्यामध्ये त्यांचं मत असेल की हा घातपात आहे. त्याच्याविषयी चर्चा करण्यापेक्षा मूलभूत ज्या गरजा आहेत नागरिकांच्या त्याच्याविषयी नागरिकांना जास्त आहे की आज वहिनींनी फॉर्म भरला, वहिनी पुढं आता इलेक्शन लढणार आहेत, पण त्यामध्ये नागरिकांना असं पाहिजे की दादा कामाचा माणूस होते आणि आमचं काम वहिनींनी करावं किंवा त्यांच्यानंतर त्यांची जी पिढी आहे किंवा त्यांची मुलं आहेत त्यांनी त्यात लक्ष घालावं किंवा स्थानिक नागरिक. पण जो मुद्दा रोहित त्याचा जनमानसावरती काय परिणाम झालेला आहे, 100% याचा परिणाम झालेला आहे. लोकांना सुरुवातीला हा अपघात वाटला आणि का घातपात आहे हे ठरवायचंय, पण शरद पवारांनी ज्यावेळेस प्रतिक्रिया दिली होती सुरुवातीला ज्यावेळेस आणि ती देणं गरजेचं होतं असं प्रत्येकजण सांगतोय. मात्र ज्यावेळेस रोहित पवारांनी या ठिकाणी अजित पवारांचा जर हा घातपात नाही वाटत आहे तर मग तो दाखल करून का घेतली जात नाही, एफआयआर का दाखल करून देत नाही असा सातत्यानं प्रश्न विचारला जातोय. त्याच्यामुळं हा भावनिकतेचं वातावरण निर्माण बारामतीमध्ये झालं. एक साधी सरळ गोष्ट आहे, काही झालं तरी आपल्याकडे एफआयआर दाखल करण्यात येतो, त्याचा तपास नंतर फाईल बंद पण केला जातो, सगळ्यांना माहिती आहे, पोलिसांना पण माहिती आहे. बरं याच्यामध्ये दाखल का करून घ्यायचं नाही हे कळलंच नाही. कदाचित ही श्रेयाची लढाई होती का? ही चर्चा जनमानसामध्ये आहे. हो आहे 100% आहे. बारामतीकरांमध्ये 100%पैकी 80% लोकांना असं वाटतं की हा घातपात आहे. हे राजकीय लोक सोडली, ज्यांना पदं पाहिजे, ज्यांना पदं बोलायची आहेत, ते लोक सोडली तर सर्वसामान्य बारामतीकरांना पूर्ण विषय झाला की तो घातपातच आहे. बोलता लोकांशी बारामतीकरांच्या चर्चा जी की आपली जनरल चर्चा असते, जे राजकारणात नाही येत अशी लोक, काय त्यांना वाटतं या सगळ्या अजित पवारांच्या मृत्यूबद्दल? घातपातच आहे. हो 100%. मला इथं हे स्पष्ट करायचं आहे प्रेक्षकांसाठी की हा घातपात आहे का अपघात आहे याबद्दल आम्ही कोणतीही आमची स्वतःची प्रतिक्रिया किंवा मत इथं व्यक्त करत नाही आहोत. फक्त एक कानोसा घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की बारामतीमधलं जनमानस कशा पद्धतीनं विचार करतं आहे किंवा त्याला कशा पद्धतीने विचार करायला लावला जातो आहे. रोहित पवार सातत्याने जे मुद्दे मांडतायत त्याचा परिणाम राज्यातील राजकारणावरती कितपत होईल हे आत्ता नाही सांगता येणार, मात्र बारामतीमध्ये त्याचा परिणाम 100. आता गमत बघा, रोहित पवार दुसऱ्या पक्षाचे आहेत, रोहित पवार शरद पवारांच्या पक्षाचे आहेत. रोहित पवार त्यांचं मत मांडत आहेत, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातनं कुठली प्रतिक्रिया येत नाही, पण सामान्य कार्यकर्ते मात्र ज्या पद्धतीने दबावगोडे अप्रत्यक्ष तयार करतात त्यामुळं सगळ्यांना सांगावं लागतं की हो अजितदादांच्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे. हा प्रवास कसा आहे सर, हा 2 महिन्याचा आहे.
आतापर्यंत कसं होत होतं, सगळे शांत होते, नंतर पुन्हा बोलायला लागले. आता ते म्हणू लागलेत की नाही VSRवरती कारवाई झाली पाहिजे, रोहित सिंगला अटक झाली पाहिजे. आता हे कुठनं यायला लागलं? नागरिकांचा दबाव आहे. नागरिक जे भेटतात ते सांगतायत की नाही आम्हाला असं वाटतं की आमच्या दादाचा घातपात झाला. आणि काय झाले, दादांवरती एवढं प्रेम आहे. तुम्ही आजही गोजबावीच्या विमानतळाच्या कडेला गेलात तर दिवसभर तिथं कंटिन्यू लोकांची गर्दी असते. लोक येतात जातात, पाया पडतात. एक फार वेगळ्या अजूनही त्या शॉकमध्ये लोक आहेत की असं कसं घडू शकतं. रोहित पवार राजकारणी आहेत आणि त्यांनी त्यांचा मुद्दा चुकीचा असो बरोबर असो पण तो मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी ठरलेत. म्हणजे याच्यामध्ये तो घातपात आहे का अपघात आहे हे नंतर कळेल. मात्र जे रोहित पवारांना वाटत होतं किंवा लोकांच्या मनामध्ये जी शंका होती ते पोहोचवण्यात रोहित पवार या बाबतीत 100% यशस्वी झालेले आहेत. आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे वळूयात. आपण काय पाहिलं की अजित पवार त्यांच्या काकांपासून वेगळे झाले आणि दोन्ही नेत्यांमध्ये, दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये खूप सगळं वितुष्ट आलं. मात्र कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या काकांकडे वळाले होते. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आपण काय पाहतो आहोत की हे दोन्ही पक्ष, हे दोन्ही पक्षातले नेते, पवार कुटुंबातले हे सगळे सदस्य पुन्हा एकवटलेत. आणि यासाठी एकवटलेत की प्रत्येकजण एका वेगळ्या आघाडीमध्ये आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे महायुतीमध्ये आहेत. शरद पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीमध्ये आहेत. पण या दोन्ही गटांनी आपल्या आघाडीचा किंवा युतीचा नाही विचार केलेला. तर आपलं इथलं राजकारण कसं मजबूत राहील याचा विचार ते करतायत आणि त्यातून त्यांचं हे राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. मग शेवटचा प्रश्न की आत्ता तर ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवरती सुनेत्रा पवार आरूढ आहेत. इथून पुढे जे पवारांचे विरोधक आहेत, म्हणजे ते त्यांच्या आघाडीमधले अंतर्गत असतील, काँग्रेससारखे किंवा महायुतीमधले भाजपसारखे असतील, त्यांना बारामतीमध्ये अजित पवारांच्या नंतर शिरकाव करण्याची संधी आहे का? अजिबात नाही. बारामतीकर पवार कुटुंबियांच्याच मागे राहणार. नाही, मला तरी असं वाटतंय की आत्ताची लढाई ही जर खरं तर लक्ष्मण हाकेंनी उभं राहिलं असतं ना तर अजित पवार हयात असताना सुद्धा लक्ष्मण हाके म्हणत होते मी 2029ची तयारी करतोय. म्हणजे अजित पवार असताना सुद्धा इथं प्रत्येक पक्ष आता मोठा स्कोप आहे त्यांना या ठिकाणी राजकारण करण्याचा. 2029 साली भाजप स्वतःच्या जीवावरती, ताकदीवरती लढणार असं सांगितलं जाते. आता अजित पवार गेल्यामुळं या ठिकाणी मोठा स्पेस जो आहे किंवा काही पक्षाला तयार झालेला आहे. त्याच्यामुळं 2029 साली दुसरा उमेदवार असेल, एका विशिष्ट समाजाचा देखील तो असू शकतो समाज म्हणून. आणि त्यामुळं इथं स्पेस आहे विरोधकांना भरपूर मोठ्या प्रमाणात. अजित पवारांच्या जाण्यानंतर यानंतरची 29ची जी निवडणूक असेल तिथे विरोधकांना स्पेस निर्माण करता येऊ शकतो. 100% होऊ शकतो. त्याचं कारण आहे असं की गेल्या काही वर्षात जर भाजपचा इथला प्रयत्न बघितला सर, त्यांचं नियोजनबद्ध या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते विस्तारण्याचं काम सुरू आहे. ते अजित पवार असतानाही, शरद पवार असतानाही. या सगळ्या गोष्टींकडे जर आपण अगदी बारकाईनं बघितलं तर 2029मध्ये यांच्यातले कच्चे दुवे शोधण्याचा प्रयत्न चालेल. आणि जिरायती, बागायती, ग्रामीण, शहरी असे जे वेगवेगळे वाद त्यांनी सुरुवातीला जन्माला घातलेत ते जास्त उफाळून येतील. आणखी एक गोष्ट सर, गेल्या काही वर्षात 2014 नंतरच्या काळाचा जर बघितला तर हिंदू मुस्लिम नसलेला वाद आता किती वाढलेला आहे. हे वाढवायचं जे खतपाणी घालायचं जे काम आहे ना ते ज्या पद्धतीने चालतं त्याच पद्धतीने सध्या बारामतीत चालू आहे. तोच आहे की अजित पवारांच्या हयातीमध्ये त्यांनी ज्या गोष्टी बारामतीपासून दूर ठेवल्या होत्या, खास करून त्यांच्या विरोधकांना, जरी अजित पवार कधी काँग्रेसच्या आघाडीमध्ये असले किंवा कधी भाजपसोबतच्या युतीमध्ये असले तरी बारामतीमध्ये मात्र कोणाला त्यांनी शिरकाव करू दिला नव्हता. आता अजित पवारांच्या नंतर जे नेतृत्व आहे त्यांना ते जमेल का? आणि त्यामुळे विरोधक संधी साधायची, म्हणजे ही निवडणूक नाही पोटनिवडणूक. बरोबर आहे. ही पोटनिवडणूक तशी पवारांनी जिंकल्यासारखीच आहे. सुनेत्रा पवार हे सहानुभूतीच्या लाटेच्या माध्यमातून ते येणारच आहेत. पण पुढचा जो कार्यकाळ आहे, जो 3-4 वर्षाचा पुढचा 2029पर्यंत येणाऱ्या निवडणुकीचा, त्या कार्यकाळामध्ये पवारांनी आणि बारामतीकरांनी ह्यांची जुळवाजुळव व्यवस्थित झाली पाहिजे. विचाराची, कार्यपद्धतीची, विकास कामाची आणि त्यांच्या कार्याची ती जर व्यवस्थित राहिली तरच ठीक. नाही तर मग तुम्ही मगाशी मुद्दा मांडल्यासारखा दुसरा कुठलाही विरोधकांना बारामतीचं जी काही सीट आहे ती काबीज करण्याची जागा उपलब्ध होऊ शकते. आणि ते तसे ते प्रयत्न पण त्यांनी सुरुवातीपासून सुरू ठेवलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, पवार कुटुंब एकत्र राहिलं आत्ता जसं आहे तर विरोधकांना संधी नसेल, मात्र त्यानंतर खरं तर जयदीप सरांनी जसं सांगितलं की 29पर्यंत विरोधकांना स्पेस मिळेल आणि पवार कुटुंब जर एकत्र राहिलं जर थोडंसं आहे ही सिच्युएशन कंटिन्यू राहील. मात्र हे इलेक्शन आता भावनिकतेवरती चालेल. याच्यामध्ये इंटरेस्टिंग हा विषय आहे. 29ला बारामतीचे 2 आमदार, 1 आमदार
जे वाढीव आहे डिलिमिटेशनचा मुद्दा तर आता तर नाहीये. लोकसभा ह्याच्यानंतर जे 29 इलेक्शन आहे त्याला 2 आमदार होणार का सिंगल आमदार होणार, बारामतीमध्ये ते उत्सुकता आहे. आता योगेंद्र पवार एवढं काय फिरतायत, तेव्हा येणाऱ्या इलेक्शनला नाही मुद्दा पवार कुटुंबीय एकत्र राहू किंवा न राहू, खरं तर हे बारामती आहे ना, माझ्या माहितीप्रमाणे ते 2 लोकांना मानायचे. एक तर शरद पवारांना मानायचे आणि दुसरे अजित पवारांना मानायचे. शरद पवार अजूनच्या 3 वर्षांनी किती ॲक्टिव्ह असतील याबाबत प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळं पवार कुटुंब एकत्र राहिलं काय किंवा नाही राहिलं काय, याचं नेतृत्व कशा पद्धतीनं 3 वर्षाच्या पुढं वाढत जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि विरोधकांना या ठिकाणी स्पेस आहे, होती. आता अजित पवार हयात असताना अजित पवारांना बारामती तालुक्यातली वाडी वस्ती, कुणाचं भांडण कुणासोबत आहे, कसं मिटवायचं हे माहीत होतं. आता ती पोकळी मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं विरोधक कशा पद्धतीने याचा फायदा घेतात आणि कशा पद्धतीनं हे पुढं राजकारण करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. गावागावातील जे गट तट आहेत कार्यकर्त्यांचे, मुळात राष्ट्रवादीनंच तयार केले. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जायचं की राष्ट्रवादीचा पराभव दुसरा कोणी करू शकत नाही, राष्ट्रवादीच करू शकते. दोन्ही गट राष्ट्रवादीचे. तर या 2 गटांमधला जो स्पेस आहे तो शोधण्याचा विरोधक प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळं जे स्पेस आहे असं जयदीप सर म्हणतात ते बरोबर आहे, स्पेस आहे. स्थानिक जे गटतट आहेत ना त्याचा परिणाम ते जर व्यवस्थित मिटवलं नाही किंवा त्याच्यावरती कंट्रोलिंग व्यवस्थित झालं नाही तर मात्र विरोधकांना स्पेस तयार होऊ शकते. मला जयदीप सरांच्या मताचं एक सांगायचं होतं की ते म्हणतात जी स्पेस आहे तर, आणि हे सर पण म्हणले आता ज्ञानेश्वर सर, की दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. हे कदाचित घडू शकतं 29मध्ये, कारण 2 राष्ट्रवादीमध्ये जर काय झालं तर त्याचा लाभ भाजपला, आणि लांब उडी घेताना 2 पावलं मागं सरकून लांब उडी मारायला लागते. मग आज जी भाजपची भूमिका आहे की बिनविरोध करा, वहिनींना पाठिंबा द्या, तर हे एक रणनीती आहे का लांब उडी मारायची, की 2 पावलं आता त्यांनी मागं सरकलेत, आता 29ला ती लांब उडी मारून ते आपला कब्जा बारामतीवर करतायत का, हे आता बघणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या वेळेस बघितले ना भाजपनं आयात उमेदवार घेतलाय किंवा कुठला तरी ऑनलाईन अचानक पद्धतीने उभं केलाय, तसं जर करायचं झालं कुठल्याही पक्षाने तर इथं त्याला स्पेस नाही. जर इथला कुठला स्थानिक नेता जर घेतला आणि त्याला जर मोठं केलं तर मात्र यामध्ये विरोधकांना मोठी स्पेस दिसते. बारामतीची ही चर्चा यासाठी की ही फक्त एका विधानसभेपुरती मर्यादित असलेली जागा नाही, तर राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारा हा मतदारसंघ आणि इथलं हे राजकारण. अर्थातच ही पोटनिवडणूक सुनेत्रा पवार सहानुभूतीच्या मोठ्या लाटेवरती आरूढ होऊन लढत आहेत, त्यामुळं एका मोठ्या विजयाच्या दिशेने त्यांना ही निवडणूक घेऊन जाईल असं या सगळ्यांचं मत आहे. मात्र राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा अजूनही पूर्णपणे संपलेला नाही आणि तो जर मार्गी लावायचा असेल तर कोण कोणाचं नेतृत्व स्वीकारणार हा त्याच्या पुढचा प्रश्न निर्माण होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये विरोधक जे आत्तापर्यंत गेली 6 दशकं जवळपास 60 वर्ष बारामतीच्या या पवारांच्या गडाला भेदू शकले नाहीत, त्यांच्या आशा या निमित्ताने पुन्हा एकदा किलकिल्या होऊ शकतात. अर्थात हे सगळं अवलंबून असेल ते पवार कुटुंब किती एकत्र राहतं यावरती. आत्ता तरी या पवार कुटुंबाने हुशारी दाखवली आहे. हे सगळं पवार कुटुंब या निवडणुकीत एकत्रित पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.